हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि मस्तपैकी आजचा बेत आहे मक्याची रोटी, सरसों का साग आणि हिरवी मिरची तेलात तळलेली आणि मीठ लावलेली आणि कांदा. मस्त अशी झणझणीत आजचा बेत आहे. मस्त आता हिवाळा संपत आलेला आहे. हा शेवटचा म्हणजे हिवाळ्यातला हा शेवटचा राहील साग. आणि त्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी होणार. आणि अक्षत आत्ता आलेला आहे. त्याची बोर्डची प्रॅक्टिकलची एक्झाम होती आज आणि आज शेवटचा होता त्याचा प्रॅक्टिकल आज. तर त्याने एक्झाम देऊन आलेला आणि जेवायच्याच टाईमला आलेला तो. तर मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतलं. खूप टेस्टी झालं होतं आणि मस्त झणझणीत बनवली होती मी. त्यानंतर सगळं आवरले आणि मग मटर आणले होते. आता हिवाळा संपत आला आणि मटर आता स्टोर फ्रोझन करून ठेवायचे. तर 6 किलो मटर आणायला सांगितले होते मी. तर 6 किलो मटर मस्त बाहेर उन्हाला बाल्कनीमध्ये घेऊन बसले. खूप वेळ झाला सोलत होते, संपतच नव्हते. शेवटी मुलांना म्हटलं मला हेल्प करा, तर ते दोघे बिचारे आले. थोडा वेळ जास्त नाही दिलं, थोडं दिलं त्यांना. आणि मी व्हिडिओ शूट करायचं विसरले. अगोदर ना गरम पाण्यामध्ये छान उकळी आल्यानंतर 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकायचं आणि पूर्ण मटर 3 मिनिट म्हणजे शिजवले मी गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये. त्यानंतर मी ड्राय करायला असे ठेवून दिलेले. पूर्ण असे ड्राय झाल्यानंतर मी कपड्यावरती टाकले होते, बेडशीटवरती. आणि ड्राय झाल्यानंतर मी झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून ठेवली मी. 2 बॅग झाल्या होत्या माझ्या झिपलॉकच्या, मोठ्या होत्या माझ्या बॅगा. आणि ते मी फ्रीझरमध्ये स्टोअर करायला ठेवून दिलेले. मी असं फ्रोझन करून ठेवले अशा प्रकारे मटर. तर थँक यू फॉर वॉचिंग. बाय.